तर हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर बघा, मी ना तुम्हाला ना माझी ना थोडीशी कॉलेज लाईफ विषयीची थोडीशी माहिती सांगते. तर तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं होतं की माझी 12वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते म्हसवडला झाले आणि ते सायन्सनं झाले. माझी 12वीपर्यंतचं म्हणजे सगळ्या गोष्टी सायन्सनं झाल्यात, परंतु 12वीनंतर 1 ते 2 म्हणजे 2 वर्षाचा गॅप पडला असेल आणि गॅपनंतर मग मी परत आर्टनं ॲडमिशन BAला टाकलं. का तर मला पिल्लू होता तेव्हा माझा छोटा आणि मला ना जास्त म्हणजे प्रॅक्टिकलला वगैरे जाता येणार नाही, त्यामुळे मी आर्टला ॲडमिशन टाकलं. रेग्युलर आहे माझं ॲडमिशन, परंतु मी कधीतरी परीक्षेपुरती तेवढी जाते, दररोज काही मला जाणं होत नाही त्याच्यामुळे. तर माझी ना खूप धावपळ होते. इथून मला वाटते फलटण तुम्हाला माहीत आहे 100 किलोमीटर तर सहज असेल, 100 ते 120 पकडा. तर तेवढं इथून मला पुण्यातून तिथं जावं लागतं परीक्षेसाठी किंवा एक्झाम फॉर्म भरा किंवा जे काही आहे ते सबमिट करण्यासाठी, असायनमेंट म्हणा किंवा काय. तर एवढं लिखाण दिलं आहे. लास्टची सेमिस्टर आहे आता TYची 6 सेमिस्टर म्हणजे लास्टची. आणि एवढी सेमिस्टर झाली ना, मार्च महिन्यामध्ये ती सेमिस्टर आहे. एवढी सेमिस्टर झाली का झालं आमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट. त्याच्यानंतर ना तुम्हाला जिकडं टाकायचं MAला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल तर CET देऊन तुम्ही तुमचा जॉब बघू शकता. तर माझी एवढी धावपळ होते ना किंवा जाताना येताना. तर असायनमेंटचं हे का आता जमा करायला जायचे उद्या किंवा परवा मी जाणार आहे. तर त्याच्यानंतर प्रोजेक्ट पण मिळणार आहे. तर TYला खूप लिखाण असतं का, मला नक्की सांगा ज्यांचे TY झाले त्यांनी. आणि हो, माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा, शेअर करा. तसेच तुमच्या मैत्रिणींना देखील म्हणजे शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ माझे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी जे पण काही सांगते ना, ती सगळं माझ्या रिअल आयुष्यातली स्थिती सांगत असते. त्याच्यामुळे नक्की माझे व्हिडिओ नक्की बघत जा आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. तर चलो, आजच्या पुरताच एवढंच. चलो, बाय.